लागले ऐसा नाम घोष बरवे करती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकट बंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती परमात्मा सांगतायत अर्जुना ते प्राणाहून प्रिय मला आहेत जे माझ्या नामाचा घोष करतायत एवढंच नाही हो जे नामाची गोडी लावून देतायत त्यांना दीपक महाराजांसारखे की जे गोडी लावून देतायत आणि हे भविष्यातले वारकरी उभे करतायत भविष्यातले वारकरी त्यांना सुद्धा नमन आहे ते प्राणा परवते मला आवडत आहे प्राणाहून प्रिय या जगात काही नसतं पण देव म्हणतोय मला प्राणाहून प्रिय आहे जे माझ्या नामाचा घोष करतायत पहिले कुठंतरी एखादं वैकुंठाला जात होतं पण या कीर्तनाने काय आहे या कीर्तनामध्ये नाम घोष माझा करतायत मग सर्व वैकुंठाचे पात्र होतायत माऊली वैकुंठ भुवनी घर केले असं साधन सोपं सांगण्यासाठी संत आलेले आहेत संत या ठिकाणी इथलचे नाहीयेत बरं संत येत आहेत ते इथं कशासाठी आलेले आहेत ते वैकुंठाला राहणारे वैकुंठवासी आहेत पण याच कारणाशी आलेले आहेत बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया काही मौनी साधू आहेत माऊली इथे मौनी जे कोणाला बोलत नाही स्वतःच हित करतात हिमालयात जाऊन तप करतात स्वतःच हित करतात जनतेच्या कामाला पडत नाही त्यांच्या पुण्यावरती भूमी टिकते त्यांच्या पुण्यावरती देव येतो पण देव येऊन देव काय करतो माहितीये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे मी युगायुगे येत असतो आणि त्या साधूंचं रक्षण करत असतो आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय धर्माची संस्थापना करून देतो आणि एकदा जर वेळ आली तर रक्ताच्या नद्या वाहतो महाभारतासारखं युद्ध मी करून घेतो पण पुन्हा पुन्हा इथं येत बसत नाही पण संत म्हणतात देवा बारबण लेकरू असलं तर मारूनच जमत नाही त्याला लाडानं शिकवावं लागतं प्रेमासारखी औषधी या जगात नाहीये म्हणून देवा तुला कळत नाही थांब आम्ही जातो आणि या ठिकाणी सर्वांना ज्ञानाचा डोस पाजतो संत येत आहेत आणि माऊलीचा कळवळा घेऊन आपल्याला सांगतायत बाबा हे साधन करा दुसरं साधन करण्याची गरज नाही या साधनात एवढी ताकद आहे की आज आपण ज्यांचा अभंग